श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. 6 जून रोजी अमावस्या आहे आणि या दिवशी आपल्याला कुणी कितीही आग्रह केला तरी काही पदार्थांपासून दूर राहायचं आहे. काही पदार्थ जे आहे ते चुकूनही खायचे नाही. 6 जून रोजी अमावस्या आहे आणि याच दिवशी शनी जयंतीसुद्धा आहे. त्याचबरोबर गुरुवारसुद्धा आहे. याच्यामुळे हा जो दिवस आहे तो विशेष महत्त्वाचा आहे आणि या दिवशी आपण अत्यंत साधे सोपे असे उपायसुद्धा करू शकतो. काही उपाय जे आहेत ते आपल्या चॅनलवरती टाकले गेले आहेत आणि काही टाकणार आहे, तर ते सर्व तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर या दिवशी तुम्ही जे काही कराल ते मनापासून करा. नक्कीच तुम्हाला त्याच्यामध्ये फलप्राप्ती मिळेल आणि जास्तीत जास्त आपल्या गुरूंची सेवा, पितरांची सेवा या कालावधीमध्ये झाली पाहिजे. शनिदेवतेची सेवासुद्धा झाली पाहिजे, कारण शनिदेवाचा जर त्रास, शनीचा प्रकोप झाला असेल तर अशा वेळी आपल्याला खूप त्रास होतो आणि 7.5 मागे लागते. या 7.5तून मुक्तता पाहिजे असेल तर शनिदेवांचा जो मंत्र आहे तो तुम्ही म्हणू शकता किंवा इतरही काही उपाय जे आहे ते तुम्ही करू शकता, जे आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अवेलेबल आहे. तर या दिवशी आपल्याला अजून एक सतर्कता बाळगायची आहे, कारण अमावस्येचा जो दिवस असतो तो तांत्रिक मांत्रिक क्रिया करण्यासाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो. हा आपल्या लोकांसाठी म्हणजे आपल्या सर्वसामान्य व्यक्ती देवी देवतांची पूजा करतात, परंतु काही जे लोक असतात ते तांत्रिक क्रियासुद्धा करत असतात किंवा काहींना दुसऱ्या लोकांना त्रास देण्यासाठी सुद्धा काही गोष्टी ज्या आहेत त्या केल्या जातात आणि या गोष्टींचा त्रास आपल्या सर्वसामान्य व्यक्तींना होऊ नये यासाठी आपण नक्कीच खबरदारी बाळगली पाहिजे. या दिवशी अशा काही गोष्टी आहेत की ज्या कुणाला द्यायच्या पण नाही आणि त्याचबरोबर कुणी जर आपल्याला कितीही आग्रह करून दिल्या तरीसुद्धा खायच्या नाही. तर अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या खायच्या नाहीत आणि का खायच्या नाही हे मी तुम्हाला सांगते. सर्वात पहिलं, या दिवशी कोणीही तुम्हाला गोड मिठाई किंवा पांढऱ्या रंगाची मिठाई किंवा मग दही म्हणा, पेढे म्हणा किंवा खीर म्हणा, अशा ज्या गोष्टी आहेत ते जर तुम्हाला कोणी अमावस्येच्या दिवशी खायला देत असेल आणि अविश्वासातली व्यक्ती असेल तर अशा व्यक्तीकडून कधीही या गोष्टी खाऊ नयेत, कारण तांत्रिक मांत्रिक क्रिया ज्या आहेत त्या या गोष्टींतून केल्या जातात. हल्लीच्या काळामध्ये बरेचसे जण जे आहेत ते या गोष्टींवरती विश्वास ठेवत नाहीत किंवा ठेवणार नाहीत, परंतु बरेच जण आहेत की ज्यांच्या आयुष्यामध्ये असं बाहेर काही खाल्ल्यामुळे किंवा मग कुणाकडून तरी काहीतरी खाल्ल्यामुळे काही वाईट गोष्टी किंवा काही वाईट घटना ज्या आहेत त्या घडत असतात. जसं की असे भरपूर जण आहेत की ज्यांना अमावस्येच्या दिवसामध्ये किंवा अमावस्येच्या 1-2 दिवस अगोदरपासून तर अमावस्येच्या 1-2 दिवस पुढे जाईपर्यंत 4-5 दिवस जे आहेत ते अगदीच गुंगी आलेली असते, समजत नाही किंवा निगेटिव्हिटी निर्माण होते, काहीच करावंसं वाटत नाही, झापड पडते. अशा बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या बऱ्याच लोकांच्या आयुष्यामध्ये होत असतात किंवा एखादी व्यक्ती कायमचीच आजारी होऊन बसते आणि नक्की आजाराचं कारण काय आहे हे सुद्धा समजत नाही. अशा बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या होत असतात. आता काही लोक जे आहेत ते आहेत की आपण म्हणू शकत नाही की प्रत्येकजण चांगल्याच दृष्टीने विचार करतो किंवा प्रत्येकजण चांगलाच आहे. कुणालाच कुणाचं चांगलं झालेलं बघवत नाही आणि यासाठी काही लोक जे आहेत त्या वाईट गोष्टी करत असतात आणि याच्यामधून त्याचा त्रास आपल्याला होऊ नये म्हणून आपण या दिवशी नक्कीच सावध राहायला हवं आणि अशा गोष्टी ज्या आहेत त्या शक्यतो टाळायला हव्यात. त्याचबरोबर अमावस्या तिथीला दूर कुठेतरी लांब जाणं किंवा एखाद्या अनोळख्या जागी जाणं रात्रीच्या वेळी तरी टाळावं. अंधाऱ्या जागी जाणं टाळावं, जिथे कुठे मृत व्यक्ती गाडलेले असतात किंवा जिथे स्मशानभूमी असते तर अशा ठिकाणी सुद्धा जाणं अमावस्या तिथीला टाळायला हवं. एकट्याने तरी तिथे जाऊ नये, कारण या दिवसाचा भरवसा नसतो आणि या दिवशी थोडंसं घाबरून राहिलेलं बरं. या दिवशी जास्तीत जास्त आपल्याला सेवा करता येत असतील तर त्या सेवा करा. मग तुम्ही कोणत्याही सेवा करू शकता ज्या तुम्हाला शक्य असतील. आता शनी जयंती आहेत म्हटल्यानंतर शनी देवतांची ज्या काही सेवा असतील तुम्हाला त्या ऑनलाईन यूट्यूबवरती सहज मिळून जातील तर त्या सेवा करू शकता किंवा आपल्या स्वामी समर्थ महाराजांच्या सेवा करू शकता. गुरुवारचा दिवस आहे, स्वामी चरित्र सारामृत वाचू शकता, अक्रमाई जप करू शकता, गुरुचरित्रातले काही अध्याय जे आहे 14वा 18वा हे अध्याय वाचू शकता, तारक मंत्र बनवू शकता, तारक मंत्राचं पाणी बनवू शकता, ते घरातील सर्वांना देऊ शकता, त्याचबरोबर आपल्या घरामध्ये शिंपडू शकता. तर अशा अनेक गोष्टी ज्या आहेत ते तुम्ही या दिवशी करू शकता. हा जो दिवस असतो अमावस्येचा तो माता लक्ष्मीला सुद्धा समर्पित असतो. त्याच्यामुळे या दिवशी कुणाला दही, दूध, साखर, तांदूळ, वेलची, त्याचबरोबर वेलची म्हणजे इलायची, वेलदोडे, लवंग या माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या कुणालाही उसण्या किंवा उधार देऊ नका. त्याचबरोबर संध्याकाळच्या वेळी तर या गोष्टी अजिबातच देऊ नका. पैशांचे व्यवहारसुद्धा या दिवशी करू नका, कारण असे जे दिवस असतात या दिवशी तुम्ही जर एखाद्याला पैसे दिले तर माता लक्ष्मी आपल्या घरामधून निघून जाते असं म्हटलं जातं. त्याच्यामुळे या गोष्टींच्या बाबतीत सुद्धा आपण सावध राहायला हवं. त्याचबरोबर या दिवशी
आपलं घर जे आहे त्या घरातील सर्व जाळी जळमटं सर्व वाईट गोष्टी ज्या आहेत त्या निघून जाण्यासाठी घरातली जाळी जळमटं साफसफाई नक्की करा. त्याचबरोबर आपलं देवघर जे आहे ते स्वच्छ करा. आपलं मुख्यद्वार जो आहे तो स्वच्छ करा. मुख्यद्वार इतका प्रसन्न वाटलं पाहिजे की कुणालाही आल्यानंतर प्रसन्न वाटलं पाहिजे. अशाच घरामध्ये देवी लक्ष्मी किंवा माता लक्ष्मीसुद्धा प्रवेश करत असते. त्याच्यामुळे आपल्याला या गोष्टी ज्या आहेत त्या नक्की करायच्या आहे. आणि अमावस्येचा दिवस जो आहे तो अगदी चांगला घालवायचा आहे. कुणाशीही भांडण वगैरे करू नका. त्याचबरोबर वादविवाद करू नका. कुणी आपल्याशी उगीचच भांडत असेल तरीसुद्धा शांत राहा. कारण हा जो दिवस आहे या दिवशी जे वाद आहे ते जर झाले जास्तीत जास्त वाद झाले तर त्याचासुद्धा वाईट परिणाम आपल्याचवरती होतो. आपली चिडचिड होते आणि त्यामुळे आपल्यालाच त्रास होतो. त्याच्यामुळे या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला अमावस्या तिथीला नक्कीच करायच्या आहेत. काही गोष्टी ज्या आहेत त्या टाळायच्या आहेत. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.